कोण म्हणतं घोडं बसत नाही राव, घोडं बसतं, झोपतं, उठतं, सगळं होतं, फक्त आपल्याला माहिती नाही. तर आज माहिती करून घ्या. नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण असं काय आगळं वेगळं पाहणार आहे. ते काही लोकांना माहिती नाही. काही लोक म्हणतात की घोडा झोपत नाही, तर घोडा झोपतो हे मी दावणार आहे तुम्हाला. माझ्या वाड्यावर घोडे आहेत, माझ्याकडं 3 घोडी इथं. तर त्यातलं एक घोडं झोपतंय आणि बसतंय सुद्धा, म्हणजे सगळीच घोडी झोपतीत बसतीत. हे मित्रांनो तुम्हाला प्रत्यक्ष मी लाईव्ह मध्ये दावणार आहे. तर सकाळ सकाळी मस्तपैकी आता मेंढर बाहेर हाणली तर तिकडे बसली तर मेंढर मित्रांनो. आणि आपण पावसामुळं असं वाघरीला पाल दिलं या. आणि आता सकाळ सकाळीच शितोडा आली तर थोडं झिरमट आल्यामुळं मेंढर काय काय तिथं इकडं. आणि वाघरीत शेळ्या आपल्या वाघरीतच येतात, शितोड्यामुळं काय बाहेर निघत नाहीत. तर आमची अक्कूबाई म्हणते मला घ्या व्हिडिओ मध्ये, मला घ्या व्हिडिओ मध्ये. अक्को इकडं बघ. तर अशा शेळ्या आपल्या ह्याच्यात कागदात बसलीत आहे. तर मित्रांनो, आपण आता घोडं झोपतं का नाही हे तुमचा प्रश्न मिटवणार आहे. मित्रांनो, काय काय म्हणजे माणसांना माहिती नाही की बाबा, काय लोक म्हणतात घोडं झोपत नाही किंवा बसतही नाही. कधीच घोडं बसत नाही आणि शक्यतो घोडं बसलेलं दिसतच नाही आपल्याला, त्यामुळं लोक म्हणतात घोडं बसत नाही. तर आज तुम्हाला दाखवणार आहे घोडं बसतं का नाही बसतं ते. तर चला आपण पाहू. तिकडं आता मेंढर आपली बसलीच आहे का नाही, मेंढर बसलीच आहे. त्याच्या शेजारी बघा घोडं उभं आहे. तर ते घोडं आता बसल एक थोड्या वेळात. तर आपण ते बसलं की पाहू. तोपर्यंत मित्रांनो, आज सकाळ सकाळीच पावसाने हजेरी लावली आणि सकाळ सकाळीच असं झिरमट चालू झालंय. तर अशी आपली मेंढर आपल्या बाहेर वाघरीच्या बाहेर लय वाघरीत चिकचिक झाली होती, त्यामुळं मेंढर वाघरीत बाहेर काढली ते आणि पटांगणात बसवली ते. तर हे अशा प्रकारे आपण कागद दिलाय आणि कागदाखाली एक बांड मेंढरू आणि आपली शिरड बसली ते निवांत मस्तपैकी उभी राहिली ते शितोड्यामुळं. हे अशी लय चिकचिक झाली. आज रातभर पाऊस शितोडं होतं त्यामुळं. आणि अनुबाईनी भाकरी करून आणि कालवण चुलीव घालून आकूबाईला माझ्यापाशी देऊन गेली धुणं धुईला. तर असं आपलं बिराड आणि करडू आपलं बसलंय पालात मस्त शितोड्याचं. आमची कोंबडी बाई खाण्यापिण्याच्या शोधात कुठं नाही कुठं तरी भेटतंय का बघायच्या नादात चालली बिराडाकडं हळूहळू हळूहळू. तर मित्रांनो, घोडं बसतं. तर काही लोकांचं म्हणणं आहे की घोडं बसत नाही, घोडा हा बसत नाही आणि किंवा झोपतही नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, घोडा बसतो पण आणि झोपतो पण. घोडा त्याला कंटाळा आला की बसतो. तर आपला हा घोडा बसलाय, तुम्ही पहा. तर मित्रांनो, आता हो का आपण घोडा झोपलेला पाहणार आहे आता. तर घोडा आपला ह्यो झोपलेला आहे, तुम्हाला इथं पुढे दिसतोय तो घोडा झोपलाय. माझा घोडा आहे, मोरा घोडा मित्रांनो. तर काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा घोडा झोपत नाही. तर ही शंका मनातनं तुमची मिटवायसाठी मी हा व्हिडिओ बनवलाय मित्रांनो. तो हो का आपला घोडा झोपलाय. आता मी जवळ गेल्यामुळं पायाचा आवाज आल्यामुळं बहुतेक उठू शकतो, पण एकदम सुस्त आणि शांतपणे असा घोडा झोपलाय मित्रांनो. हो का आता मी जवळ आल्यामुळं घोडा उठला. तर जास्त काळ खरं उभाच राहतो घोडा. आणि घोड्याची म्हणजे पायात ताकद खूप जास्त असल्यामुळं घोडा जास्त करून उभा राहतो. पण एखाद्या दिवशी त्याला कटाळा आला का नाही की घोडा झोपतो. तर हो का आता बसलेला आहे घोडा मेंढराच्या कडेला. तर बघा कसा बसलाय मित्रांनो. तुमची मनातली शंका मिटली असेल तर कमेंट मध्ये सांगा. कोणाकोणाला माहिती नव्हतं घोडा बसतो का नाही, तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. अशा प्रकारे आपली मेंढर आणि तिकडं घोडी आपली बसलीत आहे, चरतीत आहे घोडी बाकीची. तर जवळजवळ हा घोडा म्हणजे अर्धा तास झालं बसलाय मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सपोर्ट करा या तुमच्या लाडक्या भावासाठी.